तुम्ही काल आलेला होता कार्यालयामध्ये. तुम्हाला कार्यालयाबद्दल काय आवडलं? मॅनेजमेंट खूप चांगली आहे, व्यवस्थित आहे. राहण्याची सोय वगैरे राहण्याची कशी? सोय चांगली आहे, खाण्याची सोय चांगली आहे, व्यवस्थित आहे. हे पण जेवण पण व्यवस्थित आहे. काही प्रॉब्लेम नाही. हॉल बरा वाटला हॉल तुम्हाला? पण छान आहे, मस्त हॉल आहे. सेल्फी पॉइंट वगैरे सगळे आहेत का? सगळं व्यवस्थित आहे. काय कशाची कमतरता वगैरे? कमतरता नाहीये, तुमच्या कार्यालयात कशाची कमतरता नाहीये. स्वतः मॅनेजमेंट करता हे खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये. हेच आहे. हा, स्वतः मॅनेजमेंट असल्यामुळं व्यवस्थित होते. प्रोत्साहन पब्लिकला येते की तुमच्याकडे बोलत यावं म्हणून. आणि तुम्ही खुश झाला म्हणजे आम्हाला अजून म्हणजे प्रोत्साहन वाटतंय ना. तर होणारच. तुमच्या काय प्रतिक्रिया? अतिशय सुंदर मॅनेजमेंट आहे. त्यावेळी आपल्या विभागामध्ये अशा प्रकारे सर्व्हिस मिळते असं आमची अपेक्षा नव्हती, म्हणजे माझी वैयक्तिक अपेक्षा नव्हती. कारण आपल्या विभागामध्ये खानापूर, फरसुंडी किंवा घेरे आजूबाजूला प्रत्येक परिसरात बऱ्याच हॉलवरती आम्ही मोठमोठे कार्यक्रम केले तुमच्या गावातले. पण म्हणजे मला असं साधारणतः असं झालं वाटलं की बाबा एक छोटाच हॉल असेल आणि तिथं काहीतरी अरेंजमेंट करून दिलेलं आहे. एकदम मोठं पार्किंग आहे तिथं, जवळजवळ तुमचे 100 ते 150 गाड्या वन साइडेड पार्क होतात आणि रस्ते पार्किंग आहे. एंट्रन्सला आत आल्यानंतर एवढं सुंदर त्यांनी लॅम्प डेकोरेशन केलेलं आहे. सेल्फी पॉइंट आहे. सेल्फी पॉइंट असल्यानंतर सुद्धा जे गेटला एंट्रन्सला जे डेकोरेशन आहे कुठल्याही हॉलवरती ते चार्जेबल आहे. तिथं ते अतिशय फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देण्यात आहे. हॉलमध्ये आल्यानंतर ते स्टाफचं वागणं किंवा एकदम म्हणजे घरच्यासारखं असं तुम्हाला वाटणार नाही की हे अशा प्रकारे मॅनेजमेंट आहे की स्वतःच्या घरचा कार्यक्रम चालू आहे त्यावेळी सुद्धा माणूस ज्या पद्धतीने मॅनेजमेंट करतो मॅनेजमेंट आहे. आणि आत आल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला राहण्याची व्यवस्था किंवा रूमची व्यवस्था असेल किंवा काही रिक्वेस्ट खातर काही गोष्टी मागितल्या असेल पण अवेलेबल करून मिळेल. महत्वाचं म्हणजे ओनर 24/7 अवेलेबल आहे. काही शंका आली की माणूस पटकन त्याच्यासाठी रिस्पॉन्स, कारण ओनरचा रिस्पॉन्स येणं ही मुश्किल असते. कारण बऱ्याच वेळा हॉल बुकिंग केलेलं असतं, ते काम कुणाचं दिलेलं असतं, इथं ते जाणवलंच नाही. कारण ते स्वतः असतात, सगळं त्या पद्धतीने मॅनेजमेंट आली. रात्री राहण्याची 200 माणसाची अतिशय उत्तम प्रकारे सोय झाली. हळदीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे स्टेज बांधलेलं आहे किंवा कळसात आंघोळ घालण्यासाठी त्यांनी ती कट्टा बांधलेला आहे. मी प्रत्येक गोष्टीची जी कमतरता आहे, सगळ्यात मोठं टेन्शन होतं मला हॉलवर आल्यानंतर की मुलांना सांभाळण्याचं जे, आता कारण लेडीज बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये बिझी असतात. त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की आता आम्हाला मुलं घेऊन हा कार्यक्रम दिवसभर फिरायला लागणार, पण त्यांनी गार्डन एवढं सुंदररित्या क्रिएट केली की 4 ते 4.5 तास मुलं कंटिन्यू त्याच्यामध्ये बिझी होती. त्यामुळे कुणालाही त्याच्यामध्ये कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद घेता आला. तिथंच खाली त्यांचा हळदीचा एक त्यांनी हे बनवलेलं, हळदीसाठी एक शॉवरची वगैरे पण व्यवस्था आहे. अतिशय ज्याला डेकोरेशन करून त्याची ती अवेलेबिलिटी करू शकतात. सकाळी संध्याकाळची व्यवस्था अतिशय छान झाली. माईक सिस्टम आहे. सकाळी त्यांच्या स्टाफने जे नाश्ता असेल, चहा असेल, आंघोळीसाठी गरम पाणी असेल. प्रत्येक रूमला मला विशेष वाटलं की हॉलमध्ये रूम असताना सुद्धा प्रत्येक रूमला त्यांनी एसी सर्व्हिस दिलेली. अतिशय म्हणजे चीप कॉस्ट मध्ये एसी सर्व्हिस देणारा हा पहिला हॉल आपल्या विभागातला असेल माझं तर वैयक्तिक मत आहे. कारण मी तर बघितले, कारण चार्जेबल असतात, एसीचे वेगळे चार्जेस लावले जातात. असा कुठल्याही प्रकारे स्वच्छता अतिशय छान प्रकारे आहे. आणि ज्यावेळी सकाळी जेवणाचा कार्यक्रम झाला तर आमचे जे टोटल काउंटिंग होतं त्याच्यापेक्षा जे पाहुणे आले ते 200-250 लोक जास्त आले, पण तरी सुद्धा त्यांनी एकदम कमी वेळामध्ये ते मॅनेजमेंट केलं. स्टॉकमध्ये असलेले मटेरियल केलं, जेवण एकदम परफेक्ट अरेंज केलं. आणि आम्हाला आधी बघायला लागत नव्हते, त्यांचे जे स्टाफ आहे, सर्व्हिस देणारा स्टाफ आहे, जेवायला त्यांच्या मिसेस स्वतः ते सगळं बघतात. काही कमी पडून दिलं नाही. मी पाहुण्यांना आम्ही प्रत्येकाला जाऊन विचारायचं साहेब काही कमी आहे, तरी म्हणाय नाही, भरपूर वाढलेलं आहे. जेवणामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता नाही. क्वालिटी जेवणाची अतिशय सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक वेळी जे जेवण दिलं जातं, प्रत्येक आयटम आपण घरी जसं बनवतो त्या प्रकारे बनवण्यात आले. आणि त्यानंतर हॉलमध्ये साऊंड सिस्टम टोटली फ्री. त्यानंतर जो गाण्याचा कार्यक्रम होता तोच फ्री होता. तांदूळ वाटपासाठी ज्या मुली बोलत होत्या त्या होत्या, ज्या स्वागत उत्सुक तरुण होते त्या पण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड केले होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर म्हणाल तर सगळ्यात महत्वाचा विषय त्यांचा जो नंबरपणा आहे. एवढ्या सगळ्या मोठ्या मॅनेजमेंट असताना जो नंबरपणा आहे, हॉलला जे नैसर्गिक सौंदर्य लाभते त्याचं सुद्धा त्यांनी परफेक्ट नियोजन केलेलं आहे. आणि खूप जास्त व्यक्तिमत्व असल्यामुळे भरपूर किरकोळातल्या किरकोळ गोष्टीची काळजी केलेली आहे. आणि माझ्या आयुष्यातलं एक हे लग्न असेल जे तांदूळ अतिशय टायमिंगला पडले. म्हणजे त्यांनी अंदाजे आधी आम्हाला रिमाइंडर देऊन या बाबा इथे या टायमिंगला एंट्री करा वगैरे. तर 11:59 तर 11:59लाच विवाह मुहूर्त अगदी पद्धतशीरपणे पार पाडण्यात त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. त्याचा अतिशय मित्र म्हणजे लिटरली भारावून गेलो. मी सांगेन कुणालाही काही कार्यक्रम किरकोळ जरी कार्यक्रम असला, कारण गरीबाला परवडणाऱ्या रेटमध्ये बारसा असू द्या, तुमचा बर्थडे असू द्या, अगदी छान प्रकारे त्यांची अरेंजमेंट आहे.
सगळं आपल्या विभागात असल्यामुळे आता सध्या तर त्यांच्यासाठी मला वाटतं बाकीच्या हॉलवाल्यांना यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. यांना सध्या अडवाईस द्या असं काय नाही, माझ्याकडून 10 आउट ऑफ 10 आहे यांच्यासाठी. कारण खूप सुंदरपणे त्यांनी सगळं मॅनेज केलेलं आणि कुठल्याही गोष्टीचा म्हणजे लोक वाढली रात्री आमचा हळदीचा कार्यक्रम एक्सटेंड झाला. म्हणजे 1-1.5 तास तरी त्यांच्या स्टाफने नम्रपणे तो एक्सटेंड कार्यक्रम असताना सुद्धा पूर्ण सर्व्हिस दिली. आता जेवण समजा अचानकपणे 200-250 लोकांचं हॉलवरचं जेवण अरेंज करणं एवढं सोपी गोष्ट नसते. आपण घरी जरी म्हणलं तरी त्यांनी कुठल्याही गोष्टीची तक्रार न करता अगदी कमी वेळामध्ये गोडाऊन सगळं मटेरियल अवेलेबल केलं आणि कमी वेळामध्ये जेवण सुद्धा तयार केलं. त्यामुळे मी तर म्हणेन सगळ्या गोष्टी त्यांच्या छान आहेत, त्यांचे कॉन्टॅक्टही चांगले आहेत. प्रत्येक किरकोळ वाजंत्री सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केली. विशेष वाटतंय आम्हाला म्हणजे आता स्टेजवरती नवऱ्याच्या हारापर्यंत त्यांनी प्रोव्हाइड केला आणि म्हणायला गेलं फक्त नवऱ्यानवरी सोडली तर बाकी सगळं त्यांनी अरेंज केलेलं. खूप सुंदर आहे. सगळे सॅटिस्फॅक्शन जेवढे पाहुणे आले होते आमचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सॅटिस्फॅक्शन दिसत होतं. कारण कार्यक्रमामध्ये जेवणाची व्यवस्था आणि हॉलची व्यवस्था बघूनच माणूस बघत कारण नवऱ्यापेक्षा बाकीच्या गोष्टीला महत्व दिलं जातं आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने अरेंज केले. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडे शुभेच्छा. कारण सर कमतरता नावाची गोष्ट नाही तुमच्यावर, तुमच्याकडे जो विनम्रता आहे ती तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जाणार ही 100% आमच्याकडे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. काय कमतरता असली तरी सांगा. नाही सध्या तरी आम्हाला जाणवलं नाही ना कोणतीही कमतरता नाही, उलट आमचीच कमतरता अवस्था लागली आम्हाला. ओके धन्यवाद साहेब. धन्यवाद. ज़मीं आसमां दो जहां सब गवाह हो गए, धड़कन के धागे बंधे दोनों दिल खुशनुमा हो गए, रहनुमा हुए इश्क के नामे वफा हो गए, 2 लम्हे मिले मिलके एक दास्तां